नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. वाडा तालुक्यात विद्यार्थिनीस जबरदस्तीने नमाजासाठी भाग पाडल्याचा आरोप. अज्ञात युवतीविरोधात वाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. वाडा तालुक्यातील पोशेरी येथील आयडियल फाउंडेशन कॉलेजच्या वसतिगृहात एका हिंदू विद्यार्थिनीस जबरदस्तीने मुस्लिम धर्मीय युवतीने नमाज पठण करण्यास भाग पाडल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला. हा प्रकार विश्व हिंदू परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी समोर आणल्यानंतर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून या प्रकरणी वाडा पोलीस ठाण्यात अनोळखी विद्यार्थिनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पालघरचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्यासोबत स्थानिक पोलीस व पालघर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने देखील घटनास्थळी पोहोचून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. दरम्यान या घडलेल्या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झालं होतं. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिक जिल्ह्यातील पीडित विद्यार्थिनी आरती नाव बदललं आहे. या लग्न झालेल्या विद्यार्थिनीने 4 दिवसापूर्वी पोशेरी येथील आयडियल फाउंडेशन कॉलेजमध्ये वैद्यकीय क्षेत्रातील फिजिओथेरपी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला होता. ती कॉलेजच्या वसतिगृहात इतर विद्यार्थिनींसोबत राहत होती. प्रवेशानंतर अवघ्या 3 ते 4 दिवसातच हा प्रकार घडल्याने शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून यामुळे विद्यार्थिनीची सुरक्षितता मात्र धोक्यात आली आहे. रविवार दिनांक 4 जानेवारी रोजी रात्रीच्या 11 ते 12 वाजण्याच्या सुमारास वसतिगृहातील खोलीतील आरती ही वॉटर फिल्टरमधील पाणी आणण्यासाठी एकटीच 6व्या मजल्यावर गेली होती. ती वरील मजल्यावरून पाणी घेऊन पायरीवरून उतरून 5व्या मजल्यावर आली. यावेळी पायरीजवळच चेहऱ्याला सफेद कपडा बांधलेली एक अज्ञात मुस्लिम धर्मीय युवतीने आरतीला एकटी असल्याचं पाहिल्यानंतर रस्त्यात अडवून हमारे जैसा नमाज करो असे सांगितले. त्यावर आरतीने आपल्याला नमाज येत नसल्याचे सांगितले. त्यावर मुस्लिम धर्मीय युवतीने आरतीला नमाज करना पडेगा सांगत जोर जबरदस्तीने दबाव टाकत नमाज पठण करण्यास भाग पाडल्याचा आरोप संबंधित पीडित विद्यार्थिनीने फिर्यादीत केला आहे. धार्मिक आचरण करण्यास नकार दिल्यानंतर मानसिक दबाव निर्माण करण्यात आला. तसेच भीतीचे वातावरण तयार करून आपल्याला नमाजासाठी उभे राहण्यास भाग पाडण्यात असल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आलं. या घटनेमुळे घाबरलेल्या विद्यार्थिनीने घडलेल्या प्रकाराची माहिती दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता आपले पती व वडिलांना दिली. तसेच वसतिगृह वॉर्डन आयेशा खान यांना दिली. त्यानंतर कुटुंबियांनी व नातेवाईकांनी वसतिगृह वॉर्डन व व्यवस्थापन यांच्याशी संपर्क साधला. मात्र प्रतिसाद न मिळाल्याने कुटुंबियांनी विश्व हिंदू परिषदेचे वाडा तालुका पदाधिकारी शुभम पष्टे यांच्याशी संपर्क साधला. दरम्यान या प्रकरणाची माहिती मिळताच विश्व हिंदू परिषदेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी हस्तक्षेप करत हा प्रकार उघडकीस आणत कॉलेज परिसरात दाखल झाले. त्यांनी घडलेल्या प्रकाराबाबत कॉलेज प्रशासनाकडे तक्रार केली. मात्र कॉलेज प्रशासनाकडून समाधानकारक प्रतिसाद न मिळाल्याचा आरोप करत अखेर विद्यार्थिनी वाडा पोलीस ठाण्यात लेखी फिर्याद दाखल केली आहे. विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी संबंधितांवर तातडीने कठोर कारवाई करण्यासह कॉलेज प्रशासनाची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली. त्यामुळे काही काळ कॉलेज परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झालं होतं. दरम्यान सामाजिक व धार्मिक सलोखा बिघडू नये यासाठी पालघरचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. प्राथमिक चौकशीत हा प्रकार रॅगिंगशी संबंधित असल्याचे निष्पन्न झाल्याने संबंधिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणी भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमे तसेच रॅगिंग प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून वसतिगृहातील इतर विद्यार्थिनींचे जबाब, सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुराव्यांच्या आधारे तपास सुरू आहे. या घटनेबाबत दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असं पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी स्पष्ट केलं आहे. या गंभीर घटनेमुळे शिक्षण संस्थांमधील वसतिगृहांची सुरक्षितता, विद्यार्थ्यांचे मूलभूत हक्क आणि रॅगिंग विरोधी यंत्रणेच्या प्रभावी अंमलबजावणीवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झालाय. यापूर्वीही आयडल महाविद्यालयात रॅगिंग व अन्य प्रकार घडत असल्याची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी स्थानिक नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांनी आरोप केला आहे की यापूर्वीही या कॉलेजमध्ये रॅगिंग, मानसिक छळ तसेच शिस्तभंगाची संबंधित अनेक गंभीर प्रकार घडले आहेत. मात्र राजकीय व प्रशासनाच्या हस्तक्षेपामुळे हे प्रकार दाबण्यात आल्याचा दावा स्थानिकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी अशी जोरदार मागणी होत आहे. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.